घायवळ परवाना प्रकरणी योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर येत आहे। पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे। परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीने मिळतो असे स्पष्टीकरण देत या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेऊन मी पत्रकार परिषद घेईन असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलं आहे। आमदार रोहित पवार आक्रमक। निलेश घायवळ प्रकरण सध्या चर्चेत असताना रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। कुख्यात गुंड निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी मदत केली आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला। रोहित पवारांनी निलेश घायवळचं राजकीय कनेक्शन असल्याचा दावा केला आहे। लाडकी बहीण योजना आणली तशी गुन्हेगारांसाठी लाडका गुंड योजना आणा। राज्यात गुन्हेगारांना उघडपणे संरक्षण दिले जात आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला व टीका देखील केली। ते म्हणाले, गुंडांना अभय देणारं सरकार अशी जाहिरात द्या व लाडकी बहीण योजना आणली तशी गुन्हेगारांसाठी लाडका गुंड योजना आणा अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अनिल परब यांचं वक्तव्य। अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली। या दरम्यान त्यांनी योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे। राज्याला नेहमी कलंकित करणारे गृहराज्यमंत्री मिळाले आहेत अशी टीका करत मंत्रिमंडळातून योगेश कदमांची हकालपट्टी करा अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मोदींचे नाव, खासदार संजय राऊत यांचा दावा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मोदींचे नाव देण्यात येणार आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे।